नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला मी आज या व्हिडिओमध्ये आपलं जे घर बांधण्याचं सीझन आहे म्हणजे पावसाळा उन्हाळा या दोन सीझनमध्ये आपण कोणता सीझन सगळ्यात बेस्ट आहे व कोणत्या सीझनमध्ये आपण आपलं घर उभं करू शकतो लवकरात लवकर, तर तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, आता आपण सर्वप्रथम पावसाळा या सीझनवर बोलूया। तर तुम्हाला दिसेल की पावसाळा सीझनमध्ये बरेच घरांची कामं आपल्याकडे येतात, पण बरेच अडचणी येतात। म्हणजे पावसाळ्यामध्ये काही गोष्टी आपल्याकडे अवेलेबल होत नाहीत। म्हणजे तुम्ही चिरा म्हणा, रेती म्हणा, जी खडी आहे, ह्या सगळ्या गोष्टी जो आपला रॉ मटेरियल आहे, मेन म्हणजे त्यामध्ये सगळ्यात जास्त आपला जो चिरा आहे तो पटापट आपल्याला अवेलेबल होत नाही। पावसाळ्यामध्ये काय होतं, ज्या चिरेखाने असतात, चिरेखान्यांमध्ये पाणी भरल्याच्यामुळे जे आपले चिरेखान असते, चिरे काढायचं जे काम चालू असतं, त्याचे काम आहे ते बंद होतं आणि त्याच्यामुळे आपल्याला चिरा अवेलेबल व्हायला खूप अडचण येते। आणि जर तुम्ही चिरा जर स्टॉक करून ठेवला असाल आणि चिरा संपल्याच्या नंतर तुमचं जे घराचं बांधकाम थांबतं तिथेच, त्याच्यामुळे पावसामध्ये काय होतं, चिरेखानी बंद असल्यामुळे आपल्याला चिरा लवकरात लवकर अवेलेबल होत नाही आणि आपलं काम तिथेच थांबून राहतं। जे रेतीचं कसं आहे, रेती पण त्याच प्रमाणे काम होतं, रेती पण आपल्याला लवकरात लवकर अवेलेबल होत नाही। आणि पावसाळ्यामध्ये आपलं बऱ्याच वेळा काम का थांबतं, कारण की पाऊस वगैरे आला की जर तुम्ही बांधकाम करत असाल, बांधकाम करताना जो आपण माल वगैरे टाकतो, त्या मालामध्ये जर पाऊस वगैरे पडला की जास्त माल एकदम पातळ होतं आणि काही वेळास आपल्याला ते तुम्ही जर चिरा वगैरे लावत असाल, सांदी वगैरे भरत असाल, तर सांदी एकदम धुपून जाते। म्हणजे पावसाच्या पाण्यामुळे ते सगळं वाहून जातं आणि आपल्या ज्या बांधकामाची मजबूती असते, ती मजबूती आपल्याला व्यवस्थित मिळत नाही। तर पावसाळ्यामुळे अशा काही गोष्टी होतात आणि पावसाळ्यामध्ये जर तुम्ही बांधकाम करत असाल तर बांधकामाला बऱ्याच काही अडचणी येतात। आणि तुम्हाला जर पावसाळ्यामध्ये जर असं वाटत असेल की पावसाळ्यामध्ये बांधकाम करणं सगळ्यात बेस्ट, तर मित्रांनो, जर तुम्ही बांधकाम करताय आणि तुम्हाला जर पाणी मारायची जर अडचण येत असेल आणि तुमच्याकडे पाणी खूप कमी असेल, पाण्याची खूप टंचाई असेल, तर तुम्ही पावसाळ्यामध्ये सगळं व्यवस्थित आधी मटेरियल तुमचं स्टॉक करू शकता। मटेरियल चिरा, रेती, खडी, सिमेंट तुम्ही नंतर आणू शकता, कारण की तुम्ही सिमेंट जर लवकर आणून ठेवलात तर सिमेंट हे कडक होतं। तर तुम्ही हा बाकी काही रॉ मटेरियल आहेत ते तुम्ही सगळं व्यवस्थित जमा करून ठेवलात आणि जर तुम्ही बांधकाम केलात तर पावसाळ्यामध्ये जास्त आपल्याला पाणी मारायची काही गरज पडत नाही, कारण की पाऊस पडत असतो आणि तुम्ही बांधकाम केलात, पाऊस पडत असतो। पाऊस पडल्यामुळे चिरा जो आहे आपला बांधकामाला आपण जो चिरा लावतो तो ओलाच राहतो। तर तुम्ही बघू शकता, हे बांधकाम पण आपण केलंय, हे उन्हाळी बांधकाम आपण चालू केलेलं आहे, पण इथे आपल्याला पाण्याची खूप म्हणजे टंचाई आहे, तर आपण जपून पाणी वापरतोय। पण पावसाळ्यामध्ये असं होत नाही। तुम्ही जर पावसाळ्यामध्ये बांधकाम चालू केलं असाल तर पावसाळ्यामध्ये बांधकामाला आपल्याला काही अडचण येत नाही, म्हणजे पाण्या रिलेटेड काही अडचणी आपल्याला येत नाहीत। म्हणजे पाणी तुम्ही आरामात पावसाच्या साह्याने तुम्ही बांधकामाला आपल्या भेटून जातं आणि आपलं बांधकाम आहे ते मजबूत होत असतं। पण काही अडचणी आपल्या पावसाळा या सीझनमध्ये येतात। तर घर बांधण्यासाठी आपल्याला बऱ्याच वेळ पाऊस जर आला की आपल्याला काम थांबवून साईडला जावं लागतं, कारण की चिरा वगैरे खूप ओला होतो, जड होतो। पावसाळ्यामध्ये चिरा जर तुम्ही बघू शकता की चिरा आहे तो खूप जड होतो आणि उचलायला खूप प्रॉब्लेम होतो। आणि उंचावर जर तुम्ही असाल, पावसाळ्यामध्ये जर बांधकाम करत असाल, घराचं काम घेतलं असाल, तर तुम्हाला माहित असेल की पावसाळ्यामध्ये जो चिरा आहे, चिऱ्याचं वजन वाढतं, चिरा फुगतो पावसाळ्यामध्ये, म्हणजे पाणी ओढून घेतो। शेवटी तो दगडच आहे, जांबा आहे, त्याच्यामुळे तर अशा काही गोष्टी, अशा काही अडचणी आपल्याला येतात। तर आता हे झालं पावसाळ्याबद्दल, तर आता आपण उन्हाळ्याबद्दल बोलूया। तर मित्रांनो, सगळ्यात जास्त बेस्ट आणि सगळ्यात जास्त चांगला सीझन जो आहे आपल्याला जर घर बांधण्यासाठी तो आहे उन्हाळा। तर उन्हाळा सीझनमध्ये आपण हे सगळ्यात जास्त परफेक्ट आणि सगळ्यात जास्त मस्त हे घर बांधू शकतो, कारण की उन्हाळा सीझनमध्ये आपल्याला सगळ्या ज्या मटेरियल आहेत, सगळं जे रॉ मटेरियल आहे आपलं, चिरा, रेती, खडी, सिमेंट वगैरे तुम्ही सगळं स्टॉक करू शकता। तुम्हाला वेळोवेळी तुमचं जर कमी पडलं, जर चिरा तुमचा संपलेला आहे, चिरा तुम्हाला कमी पडला आहे, तर तुम्ही चिरा मागवू शकता, रेती मागवू शकता। अशा काही गोष्टी तुम्ही पटापट मागवू शकता। आणि कसं असतं, तुम्ही जर बांधकाम करत असाल उन्हाळा सीझनमध्ये, तर मित्रांनो, बांधकाम हे आपलं पटापट, हे बघा तुम्हाला दिसेल की पटापट वरती उठतं आणि काही अडचण येत नाही। आपलं बांधकाम आहे ते थांबत नाही कोणत्याही परिस्थितीत, कारण की उन्हाळ्यामध्ये आपल्याला लगातार बांधकाम आपण करू शकतो, तसं पावसाळा सीझनमध्ये नाही। कारण की पावसाळा सीझनमध्ये जर पाऊस वगैरे पडत असला तर तुम्ही त्यामध्ये बांधकाम करू शकत नाही।
अशा काही पावसाळा सीझनमध्ये अडचण येतात, पण उन्हाळा सीझनमध्ये अजिबात आपल्याला काही अडचण येत नाही. आपलं जे बांधकाम आहे, तुम्ही जर बांधकाम करत असाल उन्हाळा सीझनमध्ये, तुम्ही जर बांधकाम करायला घेतला असाल तर तुमचं जे बांधकाम आहे पटापट आपलं हे बांधकाम वरच्या लेवलला येऊ शकतं, पटापट उठू शकतं. तर अशा पद्धतीने तुम्ही पावसाळा सीझन आणि उन्हाळा सीझन याच्यामध्ये तुम्ही कंपॅरिझन केलात तर उन्हाळा सीझन आहे तो आपला सगळ्यात बेस्ट सीझन आहे. जर तुम्ही घराचं बांधकाम करत असाल, घराचं काम करत असाल, तुमचं जर घर एकदम मजबूत जर तुम्हाला हवं असेल आणि घर तुमचं जर टिकाऊ हवं असेल तर तुम्ही उन्हाळा सीझनमध्ये व्यवस्थित बांधकाम करू शकता. पण उन्हाळा सीझनमध्ये काय होतं, तुमचं जर पाणी मारायचे जे प्रॉब्लेम आहेत, म्हणजे पाण्याची जर टंचाई वगैरे असेल तर उन्हाळा सीझनमध्ये तुम्हाला पाणी हे व्यवस्थित जपून वापरावं लागेल आणि पाणी हे तुम्हाला स्टॉक करावंच लागेल. कारण की उन्हाळा सीझनमध्ये वरतून ताप पडत असते आणि त्याच्यामुळे जे आपलं बांधकाम आपण करत असतो त्या बांधकामाला आपल्याला जे आपण हा जो माल टाकत असतो, सिमेंट टाकत असतो, त्या मालाला, त्या दगडाला, त्या बांधकामाला आपल्याला जो पाणी आहे तो व्यवस्थित पुरला पाहिजे. त्यानुसार आपल्याला हे पाण्याची सोय करावी लागते उन्हाळा सीझनमध्ये. आणि तुम्ही बघू शकता जे बांधकामाला आपण पाणी मारतो हे सगळं भिजलं पाहिजे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये पण दिसेल की आपण सकाळच लवकर उठून पहिलं पाणी मारतो, जेणेकरून आपण जे बांधकाम केले अगोदर, एक दिवस अगोदर, ते व्यवस्थित आपलं कडक व्हायला पाहिजे आणि व्यवस्थित आपलं बांधकाम मजबूत झालं पाहिजे. तर उन्हाळा सीझनमध्ये अशा काही गोष्टी आहेत आपल्याला अडचणीच येतात. कारण की मेन म्हणजे पाण्याची टंचाई होते उन्हाळा सीझनमध्ये. मे महिना समजा, मे एप्रिल या सीझनमध्ये आपल्याला पाण्याची खूप टंचाई येते. तर तुम्ही मे एप्रिल या महिन्यामध्ये जर घर बांधायला घेत असाल तर तुम्ही पाण्याची व्यवस्थित सोय करा, व्यवस्थित सगळे मॅनेजमेंट करा, त्याच्यानंतरच घर बांधायला सुरुवात करा. तर तुम्ही बघू शकता या व्हिडिओमध्ये तर आपलं हे चिपळूणचं काम आहे आणि कितपत आपण व्यवस्थित केलेलं आहे. आणि ह्या कामामध्ये पण आपण हे काम एप्रिल आणि मे ह्या सीझनला घेतलं होतं, म्हणजे उन्हाळा सीझनच आहे फुल. आणि तुम्हाला दिसेल की इथे पण आपल्याला पाण्याची खूप टंचाई आली होती. पण आपण काय केलं, इथे बोरवेल वगैरे पाडून घेतली. तर तुम्हाला जर चान्स असेल बोरवेल वगैरे पाडायचा तर तुम्ही बोरवेल वगैरे इथे पाडू शकता. म्हणजे तुमच्या कुठे काम चालू असेल उन्हाळा सीझनमध्ये आणि तुम्ही जर काम सुरू करणार असाल तर तुम्ही बोरवेल वगैरे जवळपास घराच्या पाडू शकता, जेणेकरून आपल्याला पाणी कुठून आणायची गरज नाही. तुमचं जर स्वतःची जागा वगैरे असेल तर तुम्ही पाणी जवळच्या जवळ बांधकामाला देऊ शकता. आणि मेन म्हणजे तुम्हाला जर घर मजबूत हवं असेल कोणत्याही दोन्ही सीझनमध्ये, तुम्हाला सांगतो, तर तुम्ही जर बांधकाम करत असाल त्या बांधकामाला तुम्हाला व्यवस्थित पाणी मारणे हे खूप गरजेचं आहे. कारण की मित्रांनो, आपण जे माल मिक्स करतो, सिमेंट, रेती वगैरे, याला जे मजबूत बनवण्यासाठी आपल्याला जो घटक लागतो तो म्हणजे सर्वप्रथम पाणी आहे. कारण की तुम्ही जर सिमेंटमध्ये जर पाणी मिक्स केलात तर ते जास्तीत जास्त मजबूत होऊन जातं, कडक होऊन जातं. त्याचप्रमाणे तुम्ही जर सिमेंट, रेती यामध्ये जर व्यवस्थित पाणी, तुम्ही जर बांधकामाला व्यवस्थित पाणी जर दिला नाहीत तर तुमचं जे बांधकाम आहे तर ते मजबूत होणार नाही. तुम्ही जर त्याला व्यवस्थित वेळोवेळी जर तुम्ही पाणी मारलात तर तुमचं जे बांधकाम आहे तर व्यवस्थित एकदम मजबूत होऊन जाईल. तर अशा पद्धतीने ही प्रक्रिया होते. आणि तुम्ही जर बांधकाम करताय तर तुम्ही 20 ते 25 दिवस किंवा महिनाभर पण तुम्ही व्यवस्थित, तुमच्याकडे पाणी जर अवेलेबल असेल तर तुम्ही पाणी मारू शकता. तर हे बांधकाम पण तुम्ही बघू शकता, आपण ह्याला वेळोवेळी पाणी मारतोय. पाण्याची काही टंचाई नाही आहे इथे, पण तुम्ही बघू शकता. जर टंचाई असेल तर तुम्ही सांभाळून व्यवस्थित पाणी वापरा, पाण्याचा नाश करू नका. आणि जर तुम्हाला घर बांधायचंच असेल तर पहिली पाण्याची व्यवस्था करा. मेन म्हणजे सर्वप्रथम तुम्हाला बांधकामाला पाणीच लागणार आहे. पाण्यामुळेच तुमचं जे घर आहे ते व्यवस्थित मजबूत होणार आहे. तर ही गोष्ट व्यवस्थित लक्षात ठेवा. तर तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे की कोणता सीझन आहे तो घर बांधण्यासाठी सगळ्यात बेस्ट आहे. तर मित्रांनो, उन्हाळा सीझन आहे तो सगळ्यात घर बांधण्यासाठी बेस्ट सीझन आहे. आणि त्यामध्ये तुम्ही पटापट तुमचं घर उभं करू शकता, पटापट तुमचं घर आहे ते रेडी करू शकता. तर अशा पद्धतीने घर बांधण्यासाठी उन्हाळा सीझन हा सगळ्यात बेस्ट सीझन मानला जातो. तर तुम्हाला सगळं ह्या गोष्टी लक्षात आल्या असतील, सगळे पॉईंट तुम्हाला लक्षात आला असतील. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा. व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया आणखीन एका व्हिडिओमध्ये. तर चला मित्रांनो, धन्यवाद.